त्यांनी 32 उचलून दाखवा. हां, त्यांनी आज 32 उचलून दाखवावे. रेड कलरची 32. ती छोटी हवे. मी तुला ते तिकडे बसल्यात गेट जवळ, त्यांना इथे घेऊन बसतो प्लीज. सगळ्यांनी आपापल्या फॅमिलीजना प्लीज कम्फर्टेबल करा. इव्हॉल्व बिलॉंग्स टू ईच अँड एव्हरी पर्सन हू इज सिटिंग इन हिअर. ओके, त्यामुळे ही सगळी आपली फॅमिली आहे आणि आपण आज त्यांना जपणं गरजेचं आहे. विनीता, प्रकाश सर येणार की? प्रकाश सर किती वाजता येणार आहे? नाही तर सर्टिफिकेट सुरू होतील, मला फॅमिली वाईज सर्टिफिकेट द्यायचं. आपले कोणी मेडलिस्ट यायचे राहिले आहेत का तुमच्यापैकी? हां, विचारा ना फोन करून जरा. हे पाण्याचं आहे ना, हे पाण्याचं त्या टेबलवर ठेवून दे जा. तुमचंच पहिलं नाव आहे त्या लिस्टमध्ये. अभिजितचा व्हॉइसमेलला जातोय, बाकी सगळे बायकोला करा, लगेच व्हॉइस होईल. भास्कर आणि प्रकाश दोघे राजाला पुढे काय करताय? तू पराग सरांना फोन कर पहिला. पराग सर, पराग सर. आज सौरभ नाही आहे, मी सौरभला मिस करते. व्हिडिओ कॉल करायचा. चलो, आपण सुरू करूया का? ठीक आहे. प्रसन्न, ऐकू येतोय आवाज? तुम्हाला मागे ऐकू येतोय ना व्यवस्थित? ड्राईव्ह करताय ऑन द वे आहे, अजून 15-20 मिनिटं पोरं निघालेत ऑलरेडी आणि आई बाबा येतील तेव्हा आणि चालू करतात. चल, वेलकम ऑल. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पहिलं म्हणजे तुम्ही सगळे आलात, ॲथलीट सगळे आले आहेत आणि सगळ्यात मनपूर्वक आभार सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या, ॲथलीट्सच्या. कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टच्या शिवाय आमची ही मुलं इतकं चांगलं धाडस करू शकली नसती आणि आम्हाला त्यांना शिकवण्याला म्हणजे तेवढा आम्हाला स्कोपच मिळाला नसता. त्यामुळे थँक्यू टू एव्हरी फॅमिली मेंबर हू इज हिअर. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही सकाळीपासून इकडे वर्कआउट्स करत असतो, धमाल मस्ती करत असतो. तर आमचे जे देवेंद्र सर आहेत त्यांना आम्ही केटलबेल बाबा असं नाव दिलं आहे. तर कुठली गोष्ट ना आम्ही त्यांच्या आशीर्वादाशिवाय सुरूच करत आणि तिकडे पळायला पण स्कोप. बरोबर आहे की नाही? काय म्हणताय मुलांनो? तर एकदा म्हणूया केटलबेल बाबा की.
सो आजचा हा सोहळा म्हणजे वर्षातून आपण एकदा हा सेलिब्रेट करतो, कारण नॅशनल्स एकदाच असतात. आणि आमचा हा सगळा प्रवास 10 वर्ष आधी सुरू झाला होता. प्रसन्न आणि मी ॲक्च्युली कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमध्येच होतो. मी ICICI बँकमध्ये रिजनल हेड होते आणि प्रसन्न कॅबजेमिनीमध्ये डायरेक्टर होता. आणि आयुष्य असं खेचत आम्ही पुढे नेत होतो, कारण दोघंही नोकरीच्या निमित्ताने खूप व्यस्त असायचो. मुलांकडे बघायला वेळ नसायचा. सासू सासऱ्यांचा आधार होता म्हणून मी नोकरी करू शकत होते. आणि एक टप्पा असा होता की आयुष्यात आजारपणं खूप वाढायला लागली होती. आणि माझ्या आयुष्यातला जो टप्पा होता त्याच्यामध्ये आजारपणापेक्षा समोर आयुष्यात संपताना दिसत होतं अशी वेळ आली होती, ज्याच्यात डॉक्टरनी मला सांगितलं होतं की आत्ता जर काही केलं नाहीस, कारण मी दमेकरी होते, मला दम्याचा वयाच्या 18व्या वर्षापासून त्रास होता आणि त्याच्याशी लढत मी पुढे जात होते. पण एक वेळ अशी आली होती की तो प्रवास थांबणार होता. म्हणजे डॉक्टरांच्या मताप्रमाणे मला साधारण 2 वर्षच आयुष्य उरलेलं होतं असं त्यांनी मला माझ्या वडिलांना आणि प्रसन्नला बोलवून सांगितलं होतं. आणि त्या टप्प्यावर मी काय केलं पाहिजे, तर 2 वर्षाच्या ऐवजी ॲटलिस्ट 4-5 वर्ष तरी मिळू देत एवढाच मी आयुष्य मागू शकत होते देवाकडे. कारण माझ्या मुली खूप लहान होत्या. मोठी मुलगी 5 वर्षाची होती, धाकटी मुलगी 1 वर्षाची होती. आणि मी फक्त स्वामींकडे तीच प्रार्थना केली की एवढं तरी आयुष्य द्या की ह्या मुलींना मी स्टेबल करू शकीन. आणि देवाच्या कृपेने ते झालं. माझे फिटनेस जर्नी जशी सुरू झाली तसं माझ्यामध्ये चेंजेस होत गेले. आणि जिथे देवाने 2 वर्ष आयुष्य दिलेलं तिथे गेले 10 वर्ष मी तुमच्या सगळ्यांबरोबर इथे सेवेकरी म्हणून काम करते. सो आपल्या आयुष्यातले टप्पे बदलत जातात. आपल्याला देव ऑपॉर्च्युनिटीज देत राहतो आणि ती संधी कशी आपण झेलायची हे आपण ठरवलं पाहिजे. मुळातच त्याची जाणीव झाली पाहिजे की आपल्याला वेळ देण्यात आलेली आहे ती कशी बदलायची आणि त्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. सो आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेल्थ. कारण आपण कोविडच्या काळातच बघितलं की पैसा वगैरे सगळा होता लोकांकडे, पण काही थांबू शकलं नाही. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते प्रत्येक गोष्टीचा एक बॅलन्स स्ट्राईक करता आला पाहिजे. आजच्या आयुष्यात जेव्हा मी मागे वळून बघते 10 वर्ष आधी, तर बॅलन्स काहीच नव्हता आणि आजही तोच आहे. करिअर म्हटलं की आयदर फक्त करिअर करत राहा, बाकी कुठेही लक्ष देता येत नाही. आपली हेल्थ वगळूनच जाते. आपल्या घरच्यांकडे बघण्यासाठी पण आपल्याला वेळ नसतो. आणि मग आज ते घरचे लोक आहेत म्हणून आपण त्यांचा सहवास उपभोगू शकतो. त्यामुळे हा बॅलन्स स्ट्राईक करण्याच्या निमित्ताने जो काही प्रवास मी सुरू केला माझ्यासोबत, तोच प्रवास दुसऱ्यांचाही त्याच पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने 10 वर्ष आधी आम्ही इव्हॉल्वची स्थापना केली. आत्ताच 1 एप्रिलला आम्ही 10 वर्ष पूर्ण केली या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि मग 1 वर्ष मी तो प्रवास केला आणि मग मी प्रसन्नाला म्हटलं तूही जॉईन कर, कारण की हा दोघांचाही प्रवास आहे. अशा पद्धतीने आम्ही हे दोघंजणं काम करत गेलो. आणि ह्याच प्रवासामध्ये बरीच मंडळी आमच्याशी जोडली गेली. जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहे आत्तापर्यंत. आणि हा सगळा जो काही बदल आहे तो पूर्णपणे जीवनशैलीशी रिलेटेड आहे. म्हणजे लाईफस्टाईल जेव्हा खराब होते तेव्हा काय होतं आणि लाईफस्टाईल जेव्हा चांगली होते तेव्हा एक माणूस जर ती लाईफस्टाईल बदलू शकला त्या घरातली, तर तो अखंड घर ते बदलून जातं. मग तो एक माणूस जेव्हा इथे जॉईन होतो इव्हॉल्वमध्ये, तो दुसऱ्या माणसाला घेऊन येतो त्याच फॅमिलीमधल्या. आणि म्हणून आम्ही जास्ती करून फॅमिलीवर काम करतो, कारण तो माझा प्रवास तसाच होता. जेव्हा मी माझी फिटनेस जर्नी सुरू केली त्या निमित्ताने माझा नवरा त्या फिटनेस जर्नीमध्ये आला. त्याच्या ज्या काही वाईट सवयी होत्या त्या सगळ्या निघून गेल्या. होत्याच त्याच्या, म्हणजे वाईट सवयी होत्या, स्मोकिंग, ड्रिंकिंग, वॉट एव्हर इट वॉज. आणि मग त्यामुळे आपण नेहमी विचार करतो की अरे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे, त्यांनी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे, त्यांनी चांगलं खाणं खाल्लं पाहिजे. पण मुळातच आईवडील जेव्हा चांगलं करतात तेव्हा त्याचंच अनुकरण मुलं करतात. सो आईवडिलांची लाईफस्टाईल जर वाईट असेल आणि त्यांच्या सवयी जर वाईट असतील तर मुळातच मुलांच्याही आपोआपच वाईट होतात, कारण त्यांना वाटतं दिस इज द ओनली नॉर्मल. आपण लहानपणी आपल्या आईवडिलांना बघितलेलं होतं आणि त्यांच्या ज्या चांगल्या सवयी होत्या
त्या आपल्या लागू पडल्या म्हणून आपल्याला ते नॉर्मल होतं. सगळे एकत्र जेवतायत, घरचं अन्न खातायत, क्वचितच कधीतरी बाहेर जात आहेत, देवदर्शन करतायत, एकत्र फिरतायत, एकमेकांशी गप्पा मारतायत, मुलांचा अभ्यास घ्यायला आईवडिलांना वेळ होता, आईला मुलांना शुभंकरोती शिकवायला वेळ होता. आणि ह्या सगळ्या परंपरा कुठेतरी लुप्त होत चालल्यात ह्या सगळ्या नवीन लाईफस्टाईलमध्ये. पण मला आनंद होतो जेव्हा मी माझ्या इव्हॉल्वच्या सगळ्या मंडळींशी बोलते. आम्ही आमच्या व्यायामाची सुरुवातसुद्धा ओंकाराने करतो, ज्याच्याने प्रचंड शांतता येते. सगळेजण नियमितपणे व्यायामाला महत्त्व देतात, सगळेजण नियमितपणे स्वतःच्या कुटुंबाला महत्त्व देतात, सगळेजण नियमितपणे खाणं काय खाल्लं पाहिजे आणि कधी थांबवलं पाहिजे ह्याला महत्त्व देतात, झोपेला महत्त्व देतात. ह्या हॅबिट्स, ह्या ज्या सवयी आहेत याच आपली लाईफस्टाईल बनतात आणि त्याच्यावर आम्ही जास्ती करून भर देतो. आणि मग त्याचा परिणाम तुम्ही बघताय की ही सगळी जी काही गट आहेत इथे, आता तुम्ही मेडल्स बघाल की मोस्ट ऑफ द फॅमिलीज आर ऑलवेज टुगेदर विथ अस. असं नाही की सगळे फॅमिलीज एकाच वेळेला येतात. नवरा जर सकाळी 6:30च्या बॅचला असला तर बायको संध्याकाळी 6:15च्या बॅचला असते. सो सगळ्याचा बॅलन्स ते एकमेकांबरोबर स्ट्राईक करतात. कारण सकाळची जबाबदारी जर बायको घरची घेत असेल तर तिने संध्याकाळी इथे रुजू हवं आपल्या व्यायामाच्यासाठी, म्हणून घरची मंडळी त्याचीही सोय करतात. नवरा करत असेल, सासू सासरे करत असतील, आणि म्हणून अगत्याने आम्ही सगळ्या मंडळींना, जे सासू सासरे आई वडील आहेत, त्यांना बोलवलेलं आहे. कारण तुमच्याच सहकार्यामुळे हे सगळे लोक इकडे रोज कन्सिस्टंटली येऊ शकतात आणि जे काही त्यांच्यामध्ये बदल होतोय तो सगळा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आहे. त्यामुळे परत एकदा तुमच्या सर्वांसाठी टाळ्या आणि तुमचे मनपूर्वक आभार. सो केटलबेल स्पोर्ट हा आम्ही गेले 5 वर्ष आम्ही स्वतः प्रॅक्टिस करतो आहे. आणि मला आनंद होतो आहे की जिथे मी आणि प्रसन्ननी हा स्पोर्ट स्वतःच्या व्यायाम पद्धती किंवा स्ट्रेंथ सुधारण्यासाठी सुरू केला, तिथे माझ्या दोन्ही मुलीसुद्धा आमच्यासोबत असतात. माझी धाकटी मुलगी आता 10वीत गेली आहे, माझी मोठी मुलगी आत्ताच शेवटच्या वर्षाला आहे फर्ग्युसनला, आणि परीक्षा देऊन आत्ता इथे आलेली आहे ती तिथून. आणि आम्ही जेव्हा 4 जणं हा खेळ खेळतो किंवा हा वेटलिफ्टिंगचा स्पोर्ट खेळतो, तेव्हा आमच्यातला जो म्हणजे आमच्यातली जी चर्चा आहे ना ती फार वेगळी असते. आमच्याची चर्चा ही गॉसिपची नसते, आमच्यातली चर्चा ही भांडणांची नसते, आमच्यातली चर्चा ह्याच्या घरी काय चाललं आहे, त्याच्या घरी काय चाललं आहे ह्याच्यात कधीच नसते. त्याच्याऐवजी काय असते की आई आज तू किती लिफ्ट केलंस, आज तू डेडलिफ्ट केलीस का, आज तू किती मिनटं प्लँक केलंस, आज तू किती रेप्स केलेस. आणि मग त्यांचे सुरू होतात की आज मला सरांनी 12 किलो उचलायला सांगितलं आणि मग त्यांनी पुढच्या वेळेला मला 16 किलो उचलायला सांगितलं आहे. सो ह्या सगळ्या ज्या गप्पा असतात ह्याच्यामुळे जो माइंडसेट आहे तो प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि कित्येक जणांना तुम्हाला जाणवतं का, काही लोकांना इकडे हा माइंडसेट तुमच्याही घरी असाच आहे की तुम्ही सगळे एकत्र बसता आणि गप्पा मारता, एकत्र बसता आणखीन एकमेकांशी बोलता, एकत्र बसता आणि एकमेकांना सांगत असतात. आणि कितीतरी मुलं ह्या क्षेत्राशी आमच्या जोडली गेली आहेत किंवा इव्हॉल्व परिवाराशी त्याच्यामुळे जोडली गेली आहेत की द चिल्ड्रन आर इन्स्पायरिंग द पेरेंट्स अँड पेरेंट्स आर इन्स्पायरिंग द चिल्ड्रन. आणि आमच्याकडे लहान मुलं आहेत जी फक्त 75 वर्षांची आहेत आणि जी माझ्याकडे येतात आणि मला सांगतात पुढच्या वेळेला मला घ्यायचा असावरी तू, मला 4 किलो का होईना मी उचलणार आहे. कुठे गेल्या आमच्या प्रज्ञा काकू, त्या मला सांगतात हे 4 किलो तू मला का नाही घेतलं स्पर्धेत, मी घेतलं असतं की नॅशनल केटलबेल कॉम्पिटिशनमध्ये भाग. अशा या आमच्या प्रज्ञा काकू आहेत. या भारती काकू आहेत, या मला सांगतात की 8 किलोवरून मी 12 किलो कधी उचलू शकते ते मला सांग, वय वर्ष 70. सो हा जो संवाद आहे हा इतकी प्रेरणा देतो आम्हाला की मी प्रसन्नाला कित्येक वेळा म्हणते की अरे आपण 70चे होऊ तेव्हा आपण भारतीसारखं बोलू का, की अरे 16 kg उचलायचे का, 20 kg उचलायचे का, कधी मला हे जमणार आहे. तर ही जी ताकद आहे ही आम्हीसुद्धा इथे स्टुडंटच आहोत तुमच्यासारखे. आणि जेव्हा आम्हाला ही प्रेरणा इथल्या प्रत्येक व्यक्तीकडून मिळते की 4 वर्षाचा मुलगा इकडे येतो आणि 4 किलोची केटलबेल उचलून मला सांगतो मावशी मला शिकवशील का, तर ही जी म्हणजे इन्स्पिरेशन आहे इट इज विदिन एव्हरी पर्सन ऑफ इव्हॉल्व. प्रत्येकाची कहाणी इथे वेगळी आहे, प्रत्येक माणूस वेगळा बॅकग्राऊंड घेऊन आलेला आहे.
आणि आम्ही या क्षेत्रात यायच्या आधी आमचाही बॅकग्राऊंड वेगळा होता, त्यामुळे त्यांच्याशी जेव्हा माझा वन ऑन वन संवाद होतो तेव्हा कळतो ह्यांची काय स्टोरी आहे. आणि मग त्या स्टोरीमध्ये एक व्यक्ती म्हणून आम्ही जेव्हा अटॅच होतो तर इट इज अबाउट यू ऑल बिईंग माय फॅमिली. कुठेतरी हे गेल्या जन्मीचं नातं आहे, कुठेतरी आपण एकमेकांचे ऋणानुबंध आहेत आणि म्हणूनच आपण सगळेजण एकमेकांशी जोडले गेलेलो. किती जणांना असं वाटतं? सो इथल्या गप्पा फक्त व्यायामाच्या नसतात किंवा खाण्यापिण्याच्या नसतात, इथल्या गप्पा ह्या सुखदुःखाच्या असतात. इथे सकाळी जर तुम्ही बघितलं 6:30च्या बॅच संपल्यानंतर त्याच्यात एक वेगळाच क्लास भरलेला असतो. म्हणजे कधी कधी तर मला टीचर होऊन हे बॅक बेंचर्स ना छडी घेऊनच उभं राहायला लागतं, कधी कधी नाही बरेच वेळेला सकाळच्या बॅचला. त्याच्यानंतर मग वेगळी बॅच येते ज्याच्यामध्ये मुलं मुली दोघं एकत्र असतात, त्याच्यात वेगळाच वयोगट असतो, वय वर्ष 16 पासून वय वर्ष 75. आणि संध्याकाळची बॅच म्हणजे दमून थकून शाळेतून सुटलेली मुलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आया आणि त्याच्यानंतर त्यांच्या आज्या, ज्या मुलांना ग्राउंडमध्ये सोडूनसुद्धा इकडे येतात आणि प्रत्येकजण त्याच अटीतटीने एकमेकांचा हात धरून म्हणतो की इफ आय कॅन यू कॅन डू दिस टू. सो ही जी इन्स्पिरेशन आहे ना, की अरे नाही पहिल्या दिवशी मलाही नव्हतं जमत पण मला जमायला लागलं आहे म्हणजे तुम्हालाही जमेल, या गोष्टीला वयाची अट नाही. दॅट इज इव्हॉल्व फिट सर्कल. जिथे दुसऱ्याचा हात धरून आज तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, तुम्ही बसा पण आम्हाला बघत राहा आणि 15 मिनिटांनी त्या माणसाला आपोआपच दुसऱ्यांना बघून बरं वाटायला लागतं. तो मग उठतो आणि आपापलं सगळं करून घेतो आणि त्याच्यानंतर सगळे मंडळी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. आणखीन दॅट इज इव्हॉल्व फिट सर्कल. कालच आम्ही संपदाचं कौतुक केलं. गेल्याच आठवड्यात तिच्या सासूबाई घरी पडल्या वय वर्ष 80 आणि त्यांचं हिप रिप्लेस करावं लागलं. 6 दिवस ती त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होती आणि त्यांना हॉस्पिटलमधून परवा डिस्चार्ज दिल्यानंतर काल ती सकाळी इथे आली आणि म्हणाली असावरी 15 मिनटं इथे आले आणि मला पॉझिटिव्हिटी मिळाली, मी संध्याकाळी अर्धा तास येऊ का प्लीज. आणि संध्याकाळी ती आली. ह्या सगळ्यांबरोबर तिने केटलबेलचं एक्सरसाइज केलं अँड शी फेल्ट एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह. दॅट इज इव्हॉल्व फिट सर्कल अँड दॅट इज माय फॅमिली. सो मला प्रचंड आनंद होतो तुमच्या सगळ्यांबरोबर इथे काम करताना आणि आपण अशाच पद्धतीने जास्तीत जास्ती लोकांपर्यंत लाईफस्टाईलचं महत्त्व पोचवूया. जास्तीत जास्ती लोकांना पॉझिटिव्हिटीची गरज आहे. जास्तीत जास्ती लोकांचं तुम्ही प्रेरणास्थान व्हा आणि त्यांना एक मदतीचा हात द्या. एका माणसाने 5 लोकांना जरी हात दिला ना तरीही हे जग जास्ती सुदृढ होईल, जास्ती आरोग्यदायी होईल. आणि आजच्या काळामध्ये आरोग्यापेक्षा दुसरं मोठं धन नाही जे तुम्ही दुसऱ्यांना वाटा आणि भरपूर पुण्य कमवा. काय म्हणताय मंडळी, बरोबर आहे ना? सो थोडीशी एनर्जी मिळू देत की मला तुमच्याकडून. सगळे असे एकदम थंड आणि शांत झालेले. सो प्रसन्न, आपण मेडल्सच्या सोहळ्याला सुरू करूया. मला वाटतं पराग सरांचे आई बाबा आलेले आहेत इथे. त्या ना सर, सरांना इथे बसव आई बाबांना. अरे वा वा, चला बेस्ट. आमचे कोच पण आलेले आहेत पराग सर, ज्यांच्यामुळे आम्ही हे केटलबेल शिकतोय. सो एकदा टाळ्या पराग सरांचं. काका इकडे असं ना, खुर्ची मागे. ही सरांची आहे. आई बाबा इकडे बसा. काकू प्लीज या. इथे पुढे जागा आहे, या बसा ना. विनिता, त्यांना लोकांना सांग ना पुढे येऊन बसायला सांग. सुप्रीती आहे, विष्णुप्रिया, तुम्ही सगळे पुढे या ना प्लीज पटपट. थोडं सगळे पुढे सरकलेत तर मागे जागा होईल थोडी.
हे तुम्ही या पुढे. बिहार येणार आहे. सर्टिफिकेट मेडल सर्टिफिकेट आणि ओके. आपण म्हणजे जरी सिल्वर गोल्ड ब्रॉन्झ मेडल्स असतील तरी आपण सगळ्या फॅमिलीजना बोलवणार आहोत एकत्र. कळलं? त्याने काहीही केलं असलं तरी माझ्यासाठी ह्या स्टुडंट्सनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आपली नोकरी, आपलं करिअर, आपली सगळी कामं हे सगळं सांभाळून ते इकडे येऊन प्रॅक्टिस करायचे. कन्सिस्टंटली जे काही त्यांनी स्वतःचं स्ट्रेंथ वाढवलेली आहे त्याच्यामध्ये खूप सॅक्रिफायसेससुद्धा आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं सॅक्रिफाईस इज सेईंग नो टू जंक फूड. आणि ह्या सगळ्यामध्ये मला माहिती आहे की मार्चचा महिना होता. मार्चचा महिना किती क्रिटिकल असतो हे मलाही माहिती आहे, कारण बँकेत आम्हाला नुसतं झोपायला सुद्धा वेळ नसायचं मार्चच्या महिन्यात. तशीच ह्या सगळ्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांची परिस्थिती होती. मुलांच्या परीक्षा सांभाळून ह्या सगळ्या माझ्या मुलींनी नोकरी आणि घर सांभाळून हे सगळं केलं आहे, ह्याचं मला विशेष कौतुक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण बोलवूया घोष फॅमिलीला. भास्कर अँड पूजा घोष. भास्कर सर आले आहेत का? आणि त्यांना मेडल द्यायला मी त्यांच्याच फॅमिली मेंबर्सना बोलवणार आहे. तर पूजा, तुझ्या फॅमिलीमधून आई आली आहे ना? सो आई आणि बाबा दोघांनी प्लीज पुढे या. आणि एक मेडल जावयाला आणि एक मेडल लेकीला असं द्यायचं आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर आहे, त्यामुळे सेकंड अँड थर्ड प्लेसवर तुम्ही उभं राहायचं. मेडल एक सोनल मेडल्स काढून घे. भास्कर सरांना ब्रॉन्झ मेडल आहे. भास्कर सरांना 12 kg 1 आर्म लॉंग सायकल 10 मिनिट्ससाठी ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. आणि पूजाला 8 kg 30 मिनिट्स 1 आर्म लॉंग सायकलसाठी सिल्वर मेडल मिळालेलं. 30 मिनटं 30 ॲक्टिव्हिटी कंटिन्युअस करण्यासाठी प्रचंड स्ट्रेंथ लागते. त्यामुळे पूजासाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रसन्न, हे रेकॉर्डिंगमध्ये येतं आहे का? येतंय ना, सगळं येतंय. भास्कर सरांचा फोटो काढला का फक्त बहिणीचाच काढलाय? नाही आता सासरे बोलण्यात कॉंग्रॅच्युलेशन्स भास्कर सर. पूजा थांबा, तिकडेच थांबायचं, तुम्हाला थांबायचं तिकडे. तुम्हाला तुम्ही हा स्पोर्ट खेळताना तुमच्यात काय प्रगती झाली ती तुम्ही सांगायची आहे. आणि आई बाबा थांबा तिकडे, या इकडे. कुठे गेली आई? नाही, वरती नको उभी राहा. तुम्हाला ह्यांच्यात काय फरक जाणवतोय ते सांग. बिझी झालेलं आहे, खूप फरक झालेला आहे आणि छान फरक जाणवतोय. भास्करमध्ये तर खूपच फरक जाणवतोय आणि आहे लेकीमध्ये पण आहे, पण भास्कर खूप जाणवतो फरक. नाही आला? भास्करमध्ये खूपच फरक जाणवतोय आणि लेकीने पण छान केलंय. माझ्या दोघेही प्रचंड एनर्जेटिक आहेत, खूप छान. नको रे, मी देतो.
म्हणून इथे धरायचं फक्त. सासऱ्यांना आणि सासूबाईंना जावयाचं कौतुक जास्ती असतं. खरं आहे. आमच्यामध्ये फरक असा की मेन म्हणजे स्टॅमिना खूप वाढला आमचा. खूप म्हणजे आम्हाला खूप एनर्जेटिक वाटतं. नाही बोलू शकत त्यामुळे काही. सो नमस्कार सगळ्यांना. आज माझ्याकडे शब्द नाही आहे ॲक्च्युली सांगायला, बिकॉज हे मला असं वाटतं की म्हणजे दिस इज वन ऑफ द ड्रीम कम टू ॲट द एज ऑफ 48-49. डोंट टेल युअर एज. No, it is fact. After at the age of 48-49, achieving something from nothing is a great achievement, and I am blessed. We are all blessed to have coaches like a teacher like Prasanna sir and Asawari madam and Parag sir. So hip hip hooray for the 6:30 batch. नाही. ए नॉ चॉल्बे. बंगालचे इलेक्शन्स बाकी आहेत अजून. ए नॉ चॉल्बे. हां. तू इथे ये ना, इथे येऊन अनाऊन्स कर. माझ्याजवळ यायचं नाही का? ओके, नेक्स्ट आपली एक मुलगी हल्लीच लग्न करून गेलेली आहे, पण लग्न जरी झालं तरी नवरे सासू सासऱ्याच्या सपोर्टनी भक्कम उभी आहे आणि हिंजवडीला गेली तरी पण ती केटलबेल स्पोर्ट सोडलेला नाही आहे. सो थँक्स टू हर फॅमिली फॉर सपोर्टिंग हर. वी कॉल ऐश्वर्या देशपांडे अँड हर मदर सुप्रिया देशपांडे अँड द एंटायर कोशे फॅमिली. आणि आनंद सर प्लीज या बायकोचं कौतुक करायला प्लीज. तसं सांगू नको प्लीज, या फक्त एवढंच म्हण. बाजूबाजूला. बरं, सुप्रिया ताईंना 8 kg 30 minutes OALC मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आनंद सरांनी त्यांना मेडल द्यावं अशी माझी रिक्वेस्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन सुप्रिया ताई, वेल डन. आणि मुलींनी आईला इन्स्पायर केलंय आणि आईनी पण मुलीला इन्स्पायर केलंय. ऐश्वर्या 16 kg केटलबेलनी 1 arm लॉंग सायकल केलेलं आहे. 10 minutes गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि नवऱ्याने कोड कौतुक करावं असं माझी रिक्वेस्ट आहे. इकडे ते जरा एकच मिनिट. माझी स्टुडंट आहे. हे माझी स्टुडंट आहे. हां, आता फोटो बिटो झाला असेल तर अजून एक क्वालिफिकेशन तिचं झालं आहे, म्हणजे शी इज अ सर्टिफाईड जज नाव. सो मी पराग सरांना रिक्वेस्ट करतो तिला सर्टिफिकेट द्यायला. ये. अरे लेट काढलास. बरं देवेंद्र, ये जरा 2 शब्द बोल बायकोबद्दल. कसं वाटतंय, काय वाटतंय? हे संभाळे पाडू नकोस. नाही थांब, पहिल्या याला बोलू. ते तर आहेच, पण पहिल्या याला बोलते. सो खरंच खूपच चांगलं वाटतं, कारण पहिल्यांदा जेव्हा हिला भेटलो होतो लग्नाच्या जर्नीच्या सुरुवातीच्या वेळेला, तेव्हा तिने मला सांगितलं होतं की ती केटलबेल करते. सो ऑनेस्टली मला केटलबेल काय आहे माहीत नव्हतं. सो आय वॉज ऑल्सो डुईंग द जिमिंग, बट केटलबेल हा प्रकार काय आहे मला माहीत नव्हतं. सो तिच्याकडनं यूट्यूबचे व्हिडिओज तिने दाखवले. तिने एकदा नंतर जेव्हा आमचं पुढे जर्नी सुरू झाली तसं आम्ही इथे आलो तेव्हा तिने एकदा क्लबमध्ये दाखवलं. तेव्हा समजलं की वाव, हे अशा प्रकारचं आहे आणि इट्स अ सो बिग इव्हेंट आणि त्याला अजूनही गरज आहे आणि दे आर वर्किंग सो हार्ड.
सो त्याबद्दल खरंच खूप कौतुक आणि हिने अजूनही कंटिन्युटी ठेवले त्याबद्दल. आणि प्राऊड मुवमेंट आहे की तिने आज गोल्ड जिंकलं आहे नॅशनलमध्ये दुसऱ्यांदा हां त्यामुळे येस नाही मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स ऐश्वर्या. आणि आई तुम्हाला पण मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्या वर्षी नव्हता म्हणून हां त्यामुळे मला काही आयडिया नाही. देवेंद्रच्या आई वडिलांना मी विनंती करतो 1-2 शब्द बोला. हो चांगलंच बोला, काय प्रॉब्लेम नाही. प्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन, सुप्रियाताईंचे, ऐश्वर्याचे. आणि जे तुम्ही तिला सर्वजणांनी जे कोऑपरेशन दिलं, जे हे दिलं, त्या सर्वांबद्दल तुम्हाही सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि ऐश्वर्याची आणि दोघींची अशीच प्रगती पुढे होत जाऊ हीच आम्ही इच्छितो. थँक्यू. मला एकच गोष्ट बोलायची आहे की लग्नाच्या आधी आपले आईवडील आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये सपोर्ट करत असतातच. आणि आज मी आई होती म्हणून मी ह्याच्यामध्ये म्हणजे ॲज अ स्पोर्ट म्हणून मी या गोष्टीकडे उतरले होते. पण लग्नानंतरची काय गोष्ट माहिती नव्हतं मला. मी हिंजवडीला जाणार आहे, सो माझं परत पुढे कसं कंटिन्यू होईल हां बोल तू बोल, काय प्रॉब्लेम. काहीच आयडिया नव्हती. पण आज घरी मी ऑनलाईन म्हणजे सगळा घरातला सपोर्ट फक्त म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाचा सपोर्ट असल्यामुळे आणि एस्पेशली माझ्या सासूबाईंचा सपोर्ट असल्यामुळे म्हणजे घरात रोज बुधवारी आणि शुक्रवारी म्हणजे सकाळी 8:30ची बॅच असते. मग माझं म्हणजे उठल्यानंतर माझं अगं तुझी बॅच आहे ना 8:30ला, मी सगळं आवरून ठेवलं आहे बरं का. म्हणजे त्या माझ्या मागे आधी आई होती आणि लकीली दोघींची नावं सुप्रिया आहे. सो आधी ही सुप्रिया मागे होती, आता ह्या सुप्रिया म्हणून मागे आहे. त्यामुळे आय एम रिअली ग्रेटफुल की आज मला अशी खूप सपोर्ट करणारी फॅमिली आज मिळाली, म्हणून मी आज दोन्ही गोष्टी आज हे करू शकले. त्यामुळे थँक्यू सो मच. हुर्रे हुर्रे हुर्रे. थँक्यू आमच्या मुलीला सांभाळून घेतल्याबद्दल. तुम्हाला आधी सांग कोण आहे, मी काढून ठेवायला लागेल. ओके, नेक्स्ट आपण म्हणजे एक्सटेंडेड फॅमिलीच आहे ही सुप्रियाताईंची, त्यामुळे आपण धडफळे फॅमिलीला बोलवूया. धडफळे फॅमिलीचे एक मेंबर सध्या अबुधाबी कुठे ते ऑनलाईन आहेत आमच्या सोबत इकडे. सो सौरभ इव्हॉल्वचे टी शर्ट घालून तिकडून बसून बोलतायत आमच्याशी. सो वी कॉल सान्वी, सई अँड विदुला धडफळे. आई आणि दोन्ही मुलींनी कॉम्पीट केलं होतं. सान्वी 5 kg OALC 5 minutes 6 kg गोल्ड मेडल. सई धडफळे 16 kg OALC 10 minutes गोल्ड मेडल. विदुला धडफळे 8 kg OALC 10 minutes गोल्ड मेडल. तिघांनाही गोल्ड मेडल मिळालंय. ती विदुलाच्या सासू सासऱ्यांना रिक्वेस्ट करीन, प्लीज इकडे या पुढे. काका काकू प्लीज. विदुला आई आली आहे का? आई असताना आजी आजोबांना दे प्लीज. मी नाही ते सहीसाठी ठेवलंय. 16 kg इलीट. आता हे सहीला तुम्ही घाला. सई बाबा टाळ्या वाजवतोय. सुप्रियाताई हिची नणंद आहेत विदुलाची, त्यामुळे अख्खी फॅमिलीच या स्पोर्टमध्ये आमच्याकडे 8 जण आहेत त्यांच्या फॅमिलीमधले ह्या स्पोर्टमध्ये. आणि गंमत म्हणजे आई बाबा त्या दिवशी ह्यांचा खेळ बघायला आले होते, ज्या दिवशी आमचं रेकॉर्डिंग होतं त्या दिवशी. आणि विदुलाच्या सासऱ्यांनी मजेतच 12 किलोची केटलबेल उचलून घेतलेली होती की माझ्या छातीचा एकदम टोकात चुकला पटकन. आणि मग ते म्हणाले ही किती किलोची आहे बघू का, 16 किलो उचलायला गेलेले ते पटकन. त्यांचा एक ग्रुप फोटो घे ना पूजा चौथ सगळ्याचा.
पूजा मागून घे ना इकडे. आई तुझा हात बाजूला कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला काय वाटतं ते 2 शब्दात? छान वाटतं. काही नाही, माझा हा पुनर्जन्म आहे आणि आसावरी आणि प्रसन्नमुळं तो झालेला आहे. खूप वर्ष हेल्थ इश्यूजमुळे हॉस्पिटलायझेशन आणि माझी जर्नी सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे इथं पण युनिक जर्नी आहे माझी, कोणाची नसेल अशी. खूप हॉस्पिटलायझेशन्स, 8-9 छोट्या मोठ्या सर्जरीज आणि म्हणजे सगळीकडून रिस्ट्रिक्शन्स, कोलायटिस, डायबिटीस सारखे मेजर आजार जे कधीही जात नाही, तुम्हाला मेंटेन ठेवावे लागतात. ते रिव्हर्स वगैरे होत नाही कोलायटिस सारखा आजार. सो मला काही म्हणजे काय खातोय त्याच्यापेक्षा न खायची लिस्ट खूप मोठी होती. दर 6 महिन्यांनी हॉस्पिटलायझेशन असायचं, त्यामुळे मी प्रोटीन आणि एवढा हेवी एक्सरसाइज सगळ्याच गोष्टींना घाबरायचे. आणि आसावरीनी मला आणि प्रसन्ननी खूप कॉन्फिडन्स दिला आणि टोटली यातून बाहेर काढलंय. आणि 22 किलो वेट लॉस होऊन सुद्धा बाकीचे आजार सगळे ओव्हरकम झाले. जवळजवळ 2 डझन गोळ्या दिवसभरात खायचे, ते मी आता 4 गोळ्यांवर आले. सो मेडिकेशन म्हणजे खूप थांबलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि ते प्रोग्रेस माझी हेल्थच्या बाबतीतली चालूच आहे. केटल बेल तर म्हणजे मला वाटलंही नव्हतं की मी उचलू शकेन किंवा काय. मी फर्स्ट टाईमच म्हणजे नॅशनलला पार्टिसिपेट केलं, कारण प्रसन्नांनी धमकी दिली मला. हां, म्हणजे त्याच्यामुळेच मी म्हणजे हे सुद्धा मेडल त्याच्यामुळेच आहे की मी उचलू शकते. हा कॉन्फिडन्स कोणीतरी आपल्याला देणं गरजेचं असतं. आपली लिमिट आपल्याला माहीत नसते, कोणीतरी ते दिशा दाखवणारा फक्त भेटावा लागतो. आणि आम्ही इतके ब्लेस्ड आहोत की आसावरी, प्रसन्न आणि घरचे सगळे. सौरभ आत्ता तिकडून बघतोय, तो ह्या सगळ्या गोष्टी मिस करतोय आणि आम्ही त्याला खूप मिस करतोय. आम्ही पण मिस करतोय. पण सगळ्यांच्या सपोर्टमुळे या सगळ्या गोष्टी मी सहज अचीव करू शकले. थँक्यू. हॅलो, येतो आवाज? हां, जास्त काही बोलत नाही आहे, पण आज इथे एवढे विद्यार्थी दिसत आहेत, ते कायम कॉन्स्टंटिनी आपल्याकडं कसा आनंदाने करून घेते, हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि म्हणून प्रसन्नाने आसावरीचं मी कौतुक करण्याचं माझ्यात काही गुण नाही आहेत, पण मला मनापासून करावंसं वाटतंय. नाही, मग मी ही बक्षीस म्हणून गोल्ड मेडल नाही, पण एक दिवस आवडीचा डबा नक्की पाठवेल. आपल्या सार्थक झालं बाबा. सो पुढे आपल्याकडे आहेत ठाकूर फॅमिली. अमित ठाकूर, स्वप्नील ठाकूर हे दोघं भावंड आहेत आणि त्यांचा मुलगा ईशान ठाकूर, या तिघांनी स्पर्धेत भाग घेतलेला होता. अमित ठाकूर 12 kg 1 arm लॉंग सायकल 10 minutes सिल्वर मेडल. स्वप्नील ठाकूर 12 kg OALC 5 minutes गोल्ड मेडल. आणि ईशान ठाकूर 8 kg OALC 10 minutes गोल्ड मेडल. ईशान हा नॅशनल लेवल स्विमिंग चॅम्पियन आहे. त्याच्या स्विमिंगच्या सगळ्या स्पर्धा सांभाळून इकडे येऊन केटलबेल स्पोर्ट खेळतो. आणि ॲक्च्युली ईशाननी कदाचित बाबाला धक्का दिल्यामुळे आपला बाबा इकडे उभा राहिला फॉर द कॉम्पिटिशन. सो मी त्याच्या फॅमिलीमध्ये आई, बायको गौरी ठाकूर हिला विनंती करेन की मेडल द्या. वेल डन ईशान.
गौरी ही पहिलीच वेळ नवऱ्याला मेडल वगैरे घालायची, हार घालायची संधी. आता किती वाकणार आहेस बघू. हे दुसरा ठाकूर कुठे? कॉंग्रॅच्युलेशन. अमित ठाकूर नाही आलेत का? त्याचा घेऊन जा. घेऊन ठेव माहिती. सो मी स्वप्नील आणि गौरीला विनंती करेन की तू सांग काय बदल आहे तो. स्वप्नील बोलायला लाजत नाही. हॅलो, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या ॲथलीट्सचं खूप खूप अभिनंदन मनापासून. स्वप्नील आणि अमित दादा दोघांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह फरक पडला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅमिना आणि दोघांची एनर्जी लेवल प्रचंड ट्रिमेंडस फरक आहे. स्वप्नीलचं कारण मला आठवतं लहानपणापासून, की म्हणजे लहानपणापासून म्हणते म्हणजे ईशान लहान असल्यापासून असं म्हणायचं आहे मला, की तो जो ऑफिसला बेसिकली जायचा ना ते 10 ते 9 ते जे एक्झॉस्टिव्ह असायचं काम, की घरी आल्यानंतर ईशानशी खेळून जो झोपला तो दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ऑफिसला जायलाच उठायचा. त्यामुळे आणि आता जो फरक पडला आहे की 7 वाजता उठून न चुकता स्वप्नील एक्सरसाइजला येतो आणि त्यामुळे इथे जी एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी मिळते बेसिकली ती दोघांमध्ये किती रात्री उशिरा झाला असला, घरातली काही टेन्शन्स असली तरीसुद्धा ते मेक शुअर की इथे यायचंच आपल्याला आहे सकाळी लवकर उठून. हा त्यांचा खूप चांगलाच फरक जाणवला आहे. आणि ईशानच्या बाबतीत अगदी दुसरं होतं, म्हणजे अपोजिट आहे की ईशान लहानपणापासून प्रचंड एनर्जेटिक. त्यामुळे मला असा प्रश्न असायचा की त्यातली एनर्जी कशी चॅनलाइज करायची आणि कुठल्या चांगल्या पद्धतीने त्याला एंगेज ठेवायचा, हा माझ्यात पुढे प्रश्न होता. त्यामुळे त्याच्यात दुसऱ्यात अपोजिट पॉईंट ऑफ व्ह्यू, पण त्याच्यात पण तो चांगला फरक पडला आहे की तो हळूहळू शांत होतोय या प्रकारामुळे आणि आता तो छान करतोय. दोघांचं हार्दिक अभिनंदन आणि थँक्यू सो मच प्रसन्न दादा आणि असावरीताई आणि पराग सर की तुमच्यामुळे हे सगळं अचीव्ह झालं. येस. हा, अरे बाळा मस्त, बेस्ट. आता वी इन्व्हाइट द मसवडे फॅमिलीज. कुठे गेलात? या की. मसवडे 16 kg OLC 30 minutes गोल्ड मेडल. बरं, आणि मी आहे ना पार्थ मसवडेचा व्हिडिओ शेअर करीन आपल्या ग्रुपवर, तर त्यांनी 16 kgनी कसं केलंय काय केलंय ते प्लीज बघून घ्या. वन ऑफ द बेस्ट फॉर्म अँड टेक्निक दॅट आय हॅव सीन. पार्थ कम ओव्हर. प्रकाश, विनीता 16 kg OLC 5 minutes गोल्ड मेडल. हे गोल्ड आहे, सिल्वर आहे. हा, आणि विनीता मसवडे 8 kg OLC 30 minutes गोल्ड मेडल. आई वडील आणि मुलगा अशी जोडी आहे फॅमिलीची. मुलांनी कॉम्पीट केलेला आहे. सापडले. त्या माझ्या तिघी बहिणी आहेत तिथे, आम्हाला आवडेल त्याच्या. या. हो हे तिघी बहिणी आमच्या हो, ये. तू हे घे, माईक घे. हे घे ना, हे विनीताचं गोल्ड. त्या कोण देणार आहे? द्या मग. हे पहिला छोटूला दे. पूजाच्या फॅमिली मधले सगळे मेंबर्स प्लीज इकडे या. विनीताची पण फॅमिली आहे ती. हा, विनीताची फॅमिली पण. भास्कर, हा गेला का कॉफीला? इकडे बोलवतो ना, पुढे ये. हा, अरे फोनवर आहे, हे कॉलवर आहे. बरं आहे, तू वाट नाही दे. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थ. 12वीत पार्थ ॲक्च्युली 12वीत आहे. 12वीची परीक्षा सांभाळून अगदी परीक्षेच्या वेळेला सुद्धा हाताला जे काही कॅलसेस आले होते ते सांभाळून परीक्षा देऊन इकडे येऊन प्रॅक्टिस करून त्यांनी हे मेडल मिळवलेलं आहे. सो त्याचं खूप खूप कौतुक. आणि विशेष कौतुक आईवडिलांचं, कारण बरेच वेळेला मी बघते 10वी 12वीत मुलं गेली की आईवडील त्यांना या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढतात आणि सांगतात अभ्यास करा. पण अभ्यास करण्यासाठी या स्पोर्टचं किती महत्त्व आहे
हे फक्त अशाच आईवडिलांना कळतं जे स्वतः स्पर्धेत उतरतात किंवा स्वतः या कलेमध्ये आहेत. येस मिस्टर ओरिजिनल. कॉंग्रॅच्युलेशन्स विनीता. सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेऊया आपण तुमचा फॅमिलीचा. अन्वी कुठे गेली? अन्वी आली आहे ना? त्यांच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये स्पोर्ट्स आहेत, कारण की अन्वीला आत्ताच महापौर चषक मिळालेला आहे मलखांबमध्ये. गेल्याच आठवड्यात पेपरमध्ये सुद्धा तिचा फोटो आलेला होता आणि ती मलखांबसाठी नॅशनल लेवलला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते. पुढची नावं द्या. नाही अभ्यंकर मीच लावले ते. मीरा नाही, मीराचं फोर्थ प्लेस निकेतचं. शाबास निकेतचं. जरा बाजूला बाप रे. आज किती भक्कम सपोर्ट आहे बघा फॅमिलीचा. यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. हे पुढल्या नॅशनलला सगळे पाहिजे, सगळे पाहिजे, सगळ्यांना घेऊन या तुम्ही. म्हणून आम्ही बोलवतो. पुढची जोडी जरी वडील आणि मुलीची असली तरी त्यांना धक्का देणारी जी व्यक्ती आहे ना ती फार महत्वाची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव मी घेणार आहे. ती आहे देवश्री अभ्यंकर. सो आय कॉल अपॉन मीरा अँड निकेत अभ्यंकर टू कलेक्ट देअर मेडल्स फ्रॉम अस. मीरा अभ्यंकर 8 kg OLC 5 minutes 4th प्लेस मिळालाय. पण फर्स्ट टाइम मीरानी गेल्या 1 महिन्यात ह्याचं प्रिपरेशन केलेलं आहे. मीरा नॅशनल लेवलला योगच्या स्पर्धेमध्ये भाग घेते आणि तिला त्याच्यात खूप सारे अचीवमेंट्स आहेत. आणि गेले 3 महिने ऑफिसचा सगळा ताण सहन करून सुद्धा निकेत इकडे बायकोला विचारून का होईना येतो रोज. सर्टिफिकेट मला चेंज करा. त्यामुळे 12 kg OLC 30 minutes सिल्वर मेडल. निकेत कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल डन मीरा, कॉंग्रॅच्युलेशन्स. डोळ्यात दिसत नाही आजी. तो प्रॉब्लेम हो गया काय चेंज करायचं आहे त्याच्यात. सो निकेत नक्की बायकोला विचारून मेडल घ्या प्लीज. जरा 6:30च्या बॅचनी थोडस त्यांना प्रोत्साहन द्यावं प्लीज. सो देवश्री 2 शब्द. पहिले एक तर चुकीची इन्फॉर्मेशन दिली. ही नाही मला पुश करत, मी पुश करतो. उद्या ती मला न विचारताना सांगितलं. बोल बोल. मी या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खाते की स्टेटमध्ये मी आता उभी राहणार आहे, असं काहीतरी बोल. थोडं जवळ. ॲक्च्युली निकेत कॉलेजमध्ये असताना म्हणजे अगदी रिगरस जिम त्यांनी केलेलं आहे. बहुत पुराना याराना है. बहुत पुराना याराना आहे. पण त्याला ते सोडावं लागलं. त्यानंतर लग्नानंतर पण त्यांनी 2-3 जिम ट्राय केले, पण त्याला कुठलंही जिम आवडलं नाही. तिथलं गाणी आणि हे तर त्याला ते मोठा आवाज वगैरे अजिबातच
मला एकदम पटलेलं जिम आहे. आणि महत्वाचा फरक 6:30च्या बॅचचं हे आहे. आणि महत्वाचा फरक म्हणजे जसं प्रसन्न आणि आसावरींनी सांगितलंय, तो 4:30 म्हणजे संध्याकाळी 4:30 किंवा 5 मॅक्सिमम 5 पर्यंत तो जेवतो. व्हेरी गुड. सो आम्हाला इतकी धावपळ करावी लागते की संध्याकाळचं जेवण तयार करायचं हे आमच्यासाठी आता टास्क झालेलं आहे. म्हणजे 4:30 किंवा 5 पर्यंत झालेलं नसेल तर निकेत घरी जे काही असेल, पोळी चटणी जे काही सकाळचं असेल ते तो खातो. आणि हे असं सकाळी एक जेवण, हे चुकीचं एक्झाम्पल सेट होतंय. सकाळी एक जेवण आणि संध्याकाळी एक जेवण, याच्यावर म्हणजे निकेत सारखा एकदम फूडी माणूस जो पदार्थ आवडीचा समोर दिसला की त्याला कंट्रोलच होत नाही, तो आता दिवसातनं 2दा फार फार तर 3दा एवढ्यावरच तो थांबतो. आता 16. थँक्यू. मला विचारून सांगतो. तिला विचारून सांगितलं सगळं ते. ओके, पुढे वळूया. ह्यांचा व्यवसाय आहे ना, हा जीवन मरणाचा व्यवसाय. म्हणजे आपण म्हणतो की अगदी तुम्ही तिकडे नाही गेलात नोकरीला तर कोण मरणार आहे का? नाही. पण हे नाही गेले तर लोक मरतील, कारण ते डॉक्टर आहेत. आणि असे हे डॉक्टर आमचे प्लास्टिक सर्जन आहेत मोठे, आणि ती प्लास्टिक सर्जरी करता करता ते हाही खेळ खेळतात, आणखीन म्हणजे लोकांनाही प्रेरणा देतात आणि अजून चांगलं करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीला त्यांची मुलगी असते राधिका. सो राधिकानी 4 kgनी 1 आर्म लॉंग सायकल केले 5 मिनिट्स आणि तिला गोल्ड मेडल मिळालंय. निखिल सरांनी 12 kg 2 इव्हेंट्स केले. 12 kg OLC 30 मिनिट्स गोल्ड मेडल आहे त्यांना, आणि 16 kgनी 5 मिनिट्स गोल्ड मेडल आहे. सो बरं, मला अजून एक निखिलचं शेअर करायचं आहे. गेल्या वर्षी गोव्याला नॅशनल्सला आला होता आमच्याबरोबर, आणि गेल्या वर्षी आता केटलबेल जे लोक करतात ते हात पाडतात, हाताला कॅलसेस येतात, काय काय वेळेला मेजर हात पाडतात. ते एक रशियन ॲथलीट आहे आमचा मित्र डेनिस म्हणून, तो गेल्या वर्षी त्याचे हात वाईट फाटले होते आणि निखिलने फुल त्याची कलाकृती करून छान करून दिलं. दिस इयर त्यांनी आठवणीने वेर इज डॉक्टर निखिल म्हणून हा पहिला प्रश्न मला हैदराबादला विचारला त्यांनी, आणि मी त्याला उत्तर मी पण कुचकटपणे म्हटलं, वाय यू वॉन्ट टू टेअर युअर हँड्स अगेन. बट द गुड पार्ट इज की लोक आपल्याला लक्षात ठेवतात, हे खूप छान आहे. आणि ही सेंड्स इज रिगार्ड्स टू यू ऑब्विसली. सो निखिल सरांचे आई वडील आले आहेत, मिसेस आले आहेत. रेणू ये ना. सो यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे सगळं होऊ शकतंय, हे या दोघांनी दाखवून दिलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स राधिका अँड निखिल सर. मी निखिलच्या वडिलांना विनंती करतो, एक त्यांनी 2 शब्द बोलावेत. या मंचावर उपस्थित असलेले आपले कॅटलबेलचे सर, सगळे पालक, आणि आज ज्या लोकांनी
आज ज्या लोकांनी मेडल्स मिळवले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मुख्य मला सांगायचं हे म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे ही जर असेल, या दोघांनी जी दाखवलेली आहे किंवा यांनी दाखवलेली आहे, या कन्सिस्टन्सीला खूप महत्त्व आहे. मी जातो एवढं सांगता मी नेहमी असतो, ह्याला खूप महत्त्व आहे. आणि स्पोर्ट्समध्ये आमची नाथसुद्धा आत्तापर्यंत तिने 30-32 मेडल मिळवलेले आहेत. आणि वेगवेगळ्या ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर्स, लॉंग जम्प सगळीकडे ती असते. आता तिचं जी काही सुट्टी आहे, या सुट्टीमध्ये सकाळी ती व्हॉलीबॉल खेळणार 2 तास, बॅडमिंटनला जाणार, परत ॲथलेटिकला जाणार. हे सगळे करून ती तिचं सगळं सांभाळत असते आणि हे दोघंजण तिला सपोर्ट करत असतात. मी फक्त तिला घेऊन जाण्याचं काम करतो आणि जे काही तिला मदत लागेल त्या मदतीची मी हे करतो. पण स्पोर्ट्स जर असेल आणि यांनी जे काही सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र आणून हे जे काही बॉन्डिंग केले ना, दॅट इज अ ग्रेट थिंग. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एवढे सगळेजण जीव लावतात तुमच्यावर. इट्स अ ग्रेट थिंग. देवाची कृपा आहे. येस, म्हणजे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आपण म्हणतो एक्सक्युजेस असतात, पण जर डॉक्टरांकडे एक्सक्युजेस नाही आहेत तर आपल्याकडे असूच शकत नाही, हे लक्षात ठेवा. रेणू सुद्धा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, ती आय सर्जन आहे. त्यामुळे दोघंही नवरा बायको एवढा कठीण प्रोफेशन असून सुद्धा जर फिटनेससाठी वेळ काढू शकत असतील तर तुम्ही विचार करा, आपण केलंच पाहिजे. ओके, नेक्स्ट वी हॅव मुखर्जी फॅमिली. सो अंकुर मुखर्जी 24 kg OLC 10 minutes गोल्ड मेडल. अंकुर मुखर्जी 16 kg OLC 10 minutes गोल्ड मेडल. विष्णुप्रिया लेले 16 kg वन आर्म जर्क 30 minutes गोल्ड मेडल. मेडल गिविंग नाही, त्यांचं फेलिसिटेशन फक्त आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला बोलायला तुम्हाला जे विष्णुप्रियाची आई आली आहे, लास्ट टाकूया. अंकुरचे आई बाबा आलेत का? काका काकू ए भास्कर सर कुठे गेले? हा, त्यांना बंगाली बोलवा. माईक करते काकी बा सामने असून हो ते करू आपण ते सगळं. हो 100%. त्यांनी कॉस्ट या का तुमचा जो पार्ट आहे वेगळा नाही. तसं ना, मेडल्स टाकू. तुमचा पार्ट एक सेपरेट या का या. प्रांशू कुठे गेला आपला? दे ना त्याला, दे त्याला. अंकुरची बहीण सुप्रीती US ला असते. ती खास त्याच्या रेकॉग्निशनसाठी इथे आलेली आहे. तुम्ही विष्णुप्रियाकडे प्रांशूला बघताय. प्रांशू केवढा लहान आहे. तिची डिलिव्हरी झाल्यानंतर 4थ्या महिन्यात ती परत ट्रेनिंग तिने सुरू केलेलं आहे केटलबेलचं. ही जी जिद्द आहे ना आईची, ही खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि आम्ही खूप तिच्याकडून इन्स्पिरेशन घेत असतो. प्रांशू इथे झोपलेला असायचा आणि ती समोर उभी राहून ट्रेनिंग करायची आमच्या समोर 30-30 मिनिटं. आणि त्या जिद्दीने तिने स्टेट लेवलला सुद्धा वन आर्म जग केलेलं आहे 16 kgचं. आणि हे सुद्धा, आणि तिने जजिंगचं आणि L1 L2 हे दोन्ही ट्रेनिंग कोर्सेस केटलबेलचे सक्सेसफुल पद्धतीने क्लिअर केलेले आहेत. सो पोस्टपार्टम कितीतरी मदर्स असतात ज्या काहीतरी एक्सक्युजेस देत असतात मुलं झाली आहेत म्हणून. फादर्स पण पण हे दोघं जण ज्या जिद्दीने उभे आहेत आणि त्याला सपोर्ट करणारे हे आई वडील, ही बहीण आणि ही आई, हे जे त्यांचं स्ट्रॉंग बॅकअप आहे, ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज.
बूट काढल्यावरती हसायला लागला. वेल डन विष्णुप्रिया. हे नाव काय? आणि हा आमचा प्रांशू इकडे येऊन 8 किलोची केटलबेल हलवतो आणि पायाने 16 किलोची केटलबेल हलवतो. एक आप दे दो, एक काका दे दो. तुझी फर्स्ट आहे ना वो क्या है, वो बार-बार लेते हैं. अच्छा खेलता है. तसं ना काकूंना तिथे घे ना जवळ. विनीता नहीं तो प्रैक्टिस करके पट्टे. मला पुढचं ग्रुप फोटो द्यायचा बीपी सोनम पप्पा मंडळी 24 किलोची केटलबेल उचललेली आहे अंकुरनी. त्यामुळे अशा लहान छान टाळ्या नाही झाल्या पाहिजे. तुम्ही एकदा 24 किलो केटलबेल हातात घेऊन बघा काय एनर्जी लागते. 24 kg सलग 10 मिनिटं करणं इज ॲब्सोल्युटली सुपर स्ट्रेंथ. आणि इकडे सगळी जी मेल स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगणार आहे की 24 किलो एकदा तरी उचलून बघितलीच पाहिजे तुम्ही. बरं चालेल. माझे स्टुडंट फॅमिली फोटो काढले एक मिनिट थँक्यू काका काकू थँक्यू. अंकुर वुड यू लाईक टू से? सॉरी सर. हे लवकर हॅलो शॉर्ट अँड स्वीट बोलायचं आहे. म्हणजे आय कुडंट थँक एव्हरीबडी एनफ हिअर बट आसावरी जसं म्हणाली माय एंटायर फॅमिली इज हिअर. माय एंटायर फॅमिली मॉम डॅड आई सिस्टर माय नीस मीरा अँड ऑफकोर्स बोथ ऑफ देम. विदाउट एव्हरीबडीज सपोर्ट नाव दॅट प्रांशू इज ग्रोईंग अप आई आणि आई वडील आणि विष्णुप्रियाची आई खूप म्हणजे मदत होते आम्हाला सगळ्यांना. अदरवाईज दिस इज नॉट पॉसिबल. अँड आसावरी अँड प्रसन्न आर इक्वली सपोर्टिव्ह एनफ. वी ब्रिंग प्रांशू टू द क्लब आणि दे लुक आफ्टर द किड वाईल वी डू आवर ट्रेनिंग. सो आणि किती लोक म्हणजे सगळ्यांचे आय थिंक इज फेवरेट ऑफ एव्हरीबडी. सो आय थिंक एव्हरीबडी टर्न बाय टर्न टेक्स केअर ऑफ हिम. So without your support, this is not possible, and it is possible only in Evolve. So big thanks to Asavari and Prasanna for bringing all of us together here. Thank you very much. ओके सगळ्यांनी जरा सेटल व्हा. थोडेच मेडल्स राहिलेत आता. ॲक्च्युली जितके जास्ती मेडल्स असतील तितका मला आनंदच होतो कारण आमचे स्टुडंट्सच इतके छान आहेत. सो 6:30च्या बॅचमध्ये शांतता असते का? कोणीतरी उत्तर द्या बघू.
आणि 6:30च्या बॅचमध्ये कोणीतरी ॲबसेंट असलं की शांतता असते का? आपण त्याच व्यक्तीला बोलवूया जे 6:30च्या बॅचमध्ये आल्यापासून बॅच संपेपर्यंत कंटिन्युअस बडबड करणारे पराग सहस्त्रबुद्धे. 12 kg 5 minutes गोल्ड मेडल. आणि मी केटलबेल बाबांना बोलवीन कारण त्यांचे कोणी आले नाही आहेत नातेवाईक, तर अख्खं इव्हॉल्वच त्यांचं नातेवाईक आहे. तर आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण यांना सांगू. नाही 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 हां नाही नाही नाही, त्याच्या मागचं कारण आहे की देवेंद्रलाच का बोलवण्यात आलं आहे, कारण देवेंद्र एकमेव असा 6:30चा बॅचवाला आहे जो त्याला गप्प करू शकतो. ए गप्पा रे असं म्हटलं की संपलं. अभिजित कदम. ओके, आता बरेचसे आपले सकाळच्या बॅचचीच लोक आहेत. सो 6:30च्या बॅचच्या लोकांच्यासाठी अभिजित कदम 12 kg OLC 5 minutes सिल्वर मेडल. दिसतात का कुठे अभिजित सर? या लवकर लवकर या सर. तर मिसेस अभिजित कुठे? स्नेहाताई या, त्यांना मेडल द्या तुमच्या हाताने. बायकोच्या सपोर्ट शिवाय हे काही शक्य होऊ शकत नाही. आणि पुढच्या वेळेला अभिजित सर तुम्ही भाग घेताना तुमची बायको सुद्धा असली पाहिजे भाग घ्यायला स्पर्धेमध्ये. मोबाईल मध्ये नको. पांढरी पॅन्ट. कॉंग्रॅच्युलेशन अभिजित सर, वेल डन. अद्वैत जमलंय. कॉंग्रॅच्युलेशन अभिजित सर. 2 शब्द. खूप बोलतील ते, पुढारी आहेत, पुढारी खूप बोलतील. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या विनर्सला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अभिने आता ठरवलंय की तो 8 आणि 12 किलोकडे बघणार नाही, डायरेक्ट 16 आणि 20 बायकोने दिलेलं टार्गेट नवरा नेहमी टार्गेट आहे. ओके, तिसरी व्यक्ती 6:30ची बॅच महिमन महाबळेश्वरकर. सारखे महाबळेश्वरला पळत असतात सॅटर्डे संडे झाले की. आले नाही अजून, गेले महाबळेश्वरला. ओके, शेखर सर आले, शेखर दिवेकर. ओके, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपले कर्नल अद्वैत गद्रे. अरे अद्वैत आई आली. अद्वैतची आई आली आहे. या काकू, तुमच्या हस्ते हे मेडल समारंभ होऊ देत. नाही तू मांडी घालून बसला तरी चालेल. प्रॉब्लेम आहे. क्या बात है. वेल डन. काकू 2 शब्द. मुलाबद्दल काहीतरी. गाणं ओके, आता आपण मुलींकडे वळूया. मधुरा तळेगावकर 7:30च्या बॅचची लोक प्लीज तिला चेअर करा.
KG 10 मिनिट्स गोल्ड मेडल. आणि तिचे मिस्टरच केटल बेल बाबा आहेत, त्यामुळे त्यांना विचार. केटलबेल बाबा नको म्हणू. मधुरा, आई बाबा आलेत का? या काकू. मुलं कुठे आहेत? ए उठा मुलांनो, आईचं कौतुक करा. चला या. आईला मेडल द्यायला सांग. कलर चेंज झालाय. ओके, 3 cheers फॉर मधुरा. हिप 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 हिप. नेक्स्ट कोणी विचारून धन्यवाद सगळ्यांना. मी काय बोलाय? अरे देवा मधुरा आणि देवेंद्र दोघं जण या व्यायामशाळेत इतके रमले की काय विचारू नका. नाही दादा, मी सांगितलं सगळ्यांना खूप खूप थँक्यू. बाकी काही नाही. ओके. नेक्स्ट आय विल रिक्वेस्ट आसावरी टू अनाउन्स द नेम. ओके, पुढे एका मैत्रिणीला मी बोलवणार आहे आणि तिची जी काही जर्नी आहे ती अशी डोळ्यांनी बघताना मलाच प्रचंड आनंद होतो. पहिली इथे प्राजक्ता आली होती ती जुईला घेऊन. सो तिच्या मुलीला इथे घेऊन आली होती कारण तिची 10वी झालेली होती आणि ती म्हणाली की हिला काहीतरी व्यायाम पाहिजे आणि ती स्पर्धा खेळते पण आता 10वी झाल्यामुळे घरीच असेल, त्यामुळे आसावरी तू तिला ट्रेन कर. आणि जुईला ट्रेन करता करता प्राजक्ता इथे यायला लागली. तिने तिची आवड निर्माण केली आणि तिने तिचं एक वेगळंच स्थान निर्माण केलेलं आहे. कायम एक हाऊसवाईफ म्हणून घरी राहणारी व्यक्ती जेव्हा साडी, तू सलवार कुर्ता, तू पॅन्ट शर्ट, तू शॉर्ट्स, हा जो काय मोठा प्रवास आहे तिचा तो अगदी सॉलिड आहे. आणि नाव शी इज रेडी टू लिफ्ट 12 kg केटलबेल ऑल्सो इन फ्युचर. जिथे हाताच्या दुखण्यामुळे ती 4 आणि 6 किलोच्या वर जायची नाही, यावेळेला तिने 8 kg उचललेलं आहे. पुढच्या वेळेला तिने मला प्रॉमिस केलं 12 kg केटलबेल ती करणार आहे. सो अशी ही आमची मैत्रीण प्राजक्ता 8 kg OLC 10 मिनिट्स गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि त्याच मुलीला जिला घेऊन ती इकडे आली होती, आज तीच मुलगी तिला गोल्ड मेडल घालायला देते. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन प्राजक्ता. तुला बोलायला आवडेल? तू बोल आईवर. दोघींनी रडत रडत बोल. हॅलो हॅलो. काय बोलायचं, सगळ्यांनी तर चांगलं चांगलं सांगूनच चाललंय. माझ्याकडे पण भरपूर चांगलं आहे, पण ठीक आहे, मी थोडक्यातच सांगत होते. आसावरी, प्रसन्ना आणि इथे सगळे माझे मित्रमैत्रिणी या सगळ्यांचे जे काही मला सहकार्य मिळालं म्हणजे माझ्या जर्नीमध्ये, त्याबद्दल मी मला पूरक अभिनंदन करते त्यांचं. पण माईक चालू आहे, पंखा चालू आहे. चलो अजून एका सुपर कपलला मला बोलवायचं आहे. दिवसभराचं क्षीण असतो, टेन्शन्स असतात, भरपूर काम असतं, नोकरीच्या निमित्ताने अनय खूप बिझी असतो. त्याच्या शंख पथकावर पण त्याचं तितकंच लक्ष असतं. आपल्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये शंखवादन जे करतं पथक, त्याचा तो लीड आहे आणि त्याचा तो सर्वे सर्व आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्याला आमंत्रण दिलं जातं. ते सगळं करून ही दोघं नवरा बायको इकडे हजर असतात संध्याकाळी आमच्याकडे शिकायला, अनय आणि सोनल अष्टपुत्री.
अनयनी 12 मिनिट्स मिलिटरी स्नॅच केलेलं आहे 12 kgनी आणि गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि सोनलनी फर्स्ट टाइम 12 kg उचललेला आहे. नाही नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे सारखं. आणि 5 मिनिटं न थांबता OLC केलेला आहे, तिलाही गोल्ड मेडल मिळालेलं आहे. सो आज त्यांचा मुलगा आलाय आर्यन. आई बाबा येणार होते पण ते बाहेरगावी गेल्यामुळे आज आर्यन तर्फे आई बाबांचा सत्कार. कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना धमकीच देत चाललंय. मुलांकडून मेडल घेताना कसं वाटतंय? मेडल पुढे घे का? वुमन ऑफ फ्यू वर्ड्स. तू बोलायचंय. थोडक्यात सांगते, ऑल क्रेडिट गोज टू आसावरी, प्रसन्न, आर्यन आणि अनय. मी करणारच नव्हते पण पण यांच्या सपोर्टशिवाय शक्य नाही आहे. थँक्यू आणि थँक्यू दोघांना, आसावरी, प्रसन्न आणि सगळ्या इव्हॉलॉइट्सला. कारण जसं सोनलने सांगितलं की आधी नाही करायचं आहे पार्टिसिपेट, नाही करायचं इथपासून ते पार्टिसिपेट करून गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंत हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं. सो वेन यू हॅव द बेस्ट कोचेस टू ट्रेन, अचीवमेंट जस्ट इज नॉट अ ड्रीम, इट बिकम्स युअर डोमेन. एक ग्रुप फोटो जरा प्लीज. फॅमिली फोटो होऊन जाऊ दे. फॅमिली लाईटात नाही आता सुगंध यायला लागलेला आहे. नेक्स्ट फॅमिली आहे पातुरकर फॅमिली. ह्यातले मोनिका आणि विहार हैदराबादला जाऊन नॅशनल्स खेळून आलेले आहेत आणि इथे अबीर येऊन आमच्याकडे शिकत होता महिनाभर. 4 kg OLC 10 मिनिट्स गोल्ड मेडल मिळालंय अबीरला. आणि मोनिकाला 12 kg OLC 10 मिनिट्स सिल्वर मेडल मिळालंय हैदराबादला. 12 kg केले त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे विहार पातुरकर. आणि मोनिकाचाच पुतण्या आहे कल्पक, जो आमच्या 6:30च्या बॅचमध्ये असतो सकाळी. 12 kg OLC 30 मिनिट्स गोल्ड मेडल मिळालेलं आहे. हर्षदा ये लवकर. मोनिका आधी तू अबीरला दे. आणि आजी आजोबा आलेले आहेत त्यामुळे आजी आजोबांच्या हस्ते मेडल समारंभ होते. कॉंग्रॅच्युलेशन अबीर. आणि प्रत्येक वेळेला मला थँक्यू म्हणावं असं वाटतं सासूबाईंना, कारण की काका काकू तुमच्या सपोर्टच्या शिवाय म्हणजे सुनेला हा सगळा स्कोप मिळणं फार कठीण आहे, हे माझा स्वतःचा पण अनुभव आहे. त्यामुळे तुमचे दोघांचे खूप खूप आभार, विशेषतः सासूबाईंचे, की काकू तुमच्या सपोर्टमुळे मोनिका आज इथे हजर आहे. आणि यांचा व्हिडिओ बघा एल्बो प्लॅन करताना व्हिडिओ बघा यांचा. नाही लागणार आहे एवढं, काय प्रॉब्लेम. अभी झुकना पडेगा हर्षद. नाही एक जण मेडल करा, एक जण. कल्पकची आई आलेली आहे इकडे. करायचे आपल्याला. नाही पण त्याचा अचीवमेंट आहे 344 रेप्स आहेत त्याचे. 12 kg 30 मिनिट्स. युजली असं म्हणतात आई वडिलांचं अनुकरण मुलगा करतो. मला आणि माझ्या मिस्टरांना त्याचं तर अनुकरण करावं लागेल. कन्सिस्टन्सी, सकाळी पाऊस असो काही असो, रात्री किती जागरण, सबमिशन इंजिनिअरिंगला असल्यामुळे रात्री जागून अभ्यास करणं पण सकाळी तो येतो, त्यामुळे मला खूप छान वाटतं. हा ते व्हॉट एव्हर, सकाळ संध्याकाळ
सध्या संध्याकाळी सुरू आहे कारण ते कॉलेजचे लेक्चर्स वगैरे असतात म्हणून. आणि मला खूप छान वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी वेल सेट. कर 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 करू दे माईक सोडणार नाही. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट पाटणकर फॅमिली. सो प्रसन्न पाटणकर 24 kg OA स्नॅच. ओके, 1 arm स्नॅच. OAS लिहिलंय तिकडे. OASच आहे. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे ना सर? हां बघ बरोबर. सर तुम्ही त्याचीच बाजू घेता नेहमी, मला माहिती आहे. आता तुम्हाला बाजू बदलायला लागणार आहे थोड्या दिवसांनी. सर काकू बघा जरा. सिल्वर मेडल प्रसन्न पाटणकर 24 kg 1 arm snatch 12 minutes silver medal at Hyderabad. तनिषा पाटणकर 12 kg OALC 10 minutes gold medal. ईशा पाटणकर 16 kg OALC 10 minutes silver medal. माझे आई बाबा मुंबईहून आले आहेत त्यामुळे मी त्यांना इन्व्हाइट करीन इकडे. माझे स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहेत ते गेले 50 वर्ष. त्यांच्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. त्यामुळे माझे आणि प्रसन्न दोघांचेही, आमचे आप्पा आणि माझे आई बाबा यांच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि आमची ताई. मुलींना तुम्ही पण या प्लीज वरती लवकर. सरांना सांग तीच केटल आता. कॉंग्रॅच्युलेशन श्रीशा. वेल डन. आणि आमचे कोच पराग सर पण आहेत आमच्यासोबत. 3 cheers for पाटणकर फॅमिली. किती किती किती. थोडंसंच बोलतो मी, कधीच नॉर्मली बोलत नाही कारण असावरी बोलते, पण आता मला चान्स नाही. सो कमिंग फ्रॉम अ बॅकग्राऊंड की मी दिवसाला 15 ते 20 सिगरेट प्यायचो, आठवड्यातनं 2दा दारू प्यायचो आणि टू अ लेवल वेअर आता 24 किलो उचलतोय. पण त्याच्याहून जास्त आनंद दोन्ही मुली 16 किलो उचलत आहेत, याच्यापेक्षा दुसरा आनंद काही नाही आहे. सो थँक्यू सो मच. तुमच्या चौघांचा एक फोटो. आमचं मध्ये काय एक मेडल आहे. ओके, आता हैदराबादला जाऊन जे लोक खेळून आले आहेत त्यांना मी इन्व्हाइट करीन पोडियमवर प्लीज. मैत्रेयी 8 kg OA 1 arm snatch 12 minutes गोल्ड मेडल मिळालेलं आहे मैत्रेयीला. कुठे गेली मैत्रेयी? घेऊन ये. माझं पण बॅगेतच आहे. मैत्रिणी 2 इव्हेंट्स केलेत. 8 kg 1 arm snatch 12 minutes मिलिटरी स्नॅच केलंय आणि 12 kg 1 arm जग 30 minutes तिला सिल्वर मेडल मिळालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स मैत्रिणी. त्याच्यानंतर इशिता वैद्य 12 kg OALC 30 minutes केलंय तिने आणि तिला सिल्वर मेडल मिळालेलं आहे.
कॉंग्रॅच्युलेशन्स इशिता. दीपाली बापट 12 kg OLC 10 मिनिट्स गोल्ड मेडल मिळालेलं आहे. या दोघी एलिट बॅच ही नाही. तन्वी सारोळकर 8 kg गोल्ड मेडल मिळालेलं आहे. अश्विनी अत्रे 16 kg OLC 10 मिनिट सिल्वर मेडल मिळालेलं आहे. आमचा मित्र अद्वैत पित्रे, त्यांनी 2 इव्हेंट्स केलेले आहेत. ॲक्च्युली अद्वैतनीच आम्हाला इन्स्पायर केलेलं आहे केटलबेल करण्यासाठी, त्यामुळे आमच्यासाठी तो नेहमीच इन्स्पिरेशन असतो. 20 kg OLC 10 मिनिट्स गोल्ड मेडल आणि 24 kg वन आर्म जग 30 मिनिट्स गोल्ड मेडल. मित्रांनो 24 किलो आणि 20 किलोनी त्यांनी केलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्रसन्न पाटणकर यांनी हैदराबादला जाऊन 24 किलो वन आर्म स्नॅच 12 मिनिट्स केलेलं आहे सिल्वर मेडल. तिकडे जा तुम्ही, तिकडे. आणि मेन ओके इलिट नॉन इलिट सगळं बाजूला ठेवू. सर्वात जास्त कौतुक, आणि मी त्या दिवशी मास्टर ऑफ सेरेमनीज होतो आणि 4 नावं कॉल आउट झाली होती स्टेजवरती. 4 नावामध्ये पहिला प्लॅटफॉर्म नंबर 1ला दीपाली, तन्वी, प्लॅटफॉर्म 2ला दीपाली, प्लॅटफॉर्म 3ला मोनिका, प्लॅटफॉर्म 4ला मानसी. का तन्वी आधी होती? तन्वीच ओके. 2 मोनिका होत्या, सॉरी करेक्ट, ती दुसरी आपली नाही आहे. ओके. तर आणि म्हटलं काय करतायत ते बघूया. मग स्टेजच्या मागे समोर जाऊन बघायला चालू केल्यावरती आहे ना, इट वॉज अ साईट टू वॉच. इट वॉज अमेझिंग. सगळ्यांचा फोकस अनबिलिव्हेबल होता. दीपालीने तर 90+ क्रॉस करा आणि थोडक्यात 100 राहिलं, पण स्टील 96 इज समथिंग व्हेरी अमेझिंग. 12 kg 10 मिनिटं एकदाच हात बदलायचे आहे. 96 रेप्स, नॉट अ जोक. बॅक टू बॅक मोनिका 91 रेप्स. मानसीचे पण फर्स्ट टाइम तिने 12 kg केले, तिचे 89 रेप्स आले होते. तिसऱ्या मोनिकाने ठेवून दिलं होतं. सो एनिवेज ते आपण पण कौतुक मला तन्वीचं पण करावं असं वाटतं, बिकॉज ती केटलबेलच्या आपल्या कॉम्पिटिशनच्या आधी कुठेतरी गेली होती, टूरला होती ऑफिसच येस. आणि त्या टूर नंतर आल्यानंतर हे माझा डावा हातच वीक आहे, तर कसं होणार काय होणार नाही असं तिथपासनं टू अ लेवल 8 kg एकदाच हात बदलणं, 99 रेप्स वॉज समथिंग विच वॉज अमेझिंग. आणि फ्लॉलेस, या सगळ्यांचं फ्लॉलेस होतं अक्षरशः. अश्विनीनी डे 1 जजिंग पण केलंय, डे 2ला तिने परफॉर्म केलेलं आहे. ती होती आमच्यासाठी. सो दॅट्स ऑल. हे माईकचं आता चार्जिंग. मला ह्या सगळ्यांना विचारावंसं वाटतंय की हैदराबादला जाऊन कसं वाटतं. सो मित्रांनो, हे सगळेजण तुम्ही हैदराबादला गेलात, तिथे तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळालं? 32 kgचे 2 केटल बेल्स म्हणजे 64 kg. सर तर उचलतातच 32, ते माहिती आहे. पण मुंबईचा जो ॲथलीट होता त्यांनी 32 किलोचे 2 म्हणजे 64 kg, अख्खा एक माणूस वर खाली. अमेझिंग होतं ते बघितल्यानंतर. बापरे, आमचे डोळे असे झाले होते की काय करतोय हा. बेस्ट एक्सपिरियन्स होता. अजून पण एक आहे की ऑल ओव्हर इंडियामधनं लोक जेव्हा तिथे येतात आणि वेगवेगळे बॅकग्राऊंड्स असतात त्यांचे, तर त्या सगळ्यांना पण बघून आणि आपल्याला खूप जास्त इन्स्पिरेशन येतं. सो दॅट इज अनदर एक्सपिरियन्स. सगळ्यांनी अनुभवायलाच पाहिजे तिथे जाऊन. येस, म्हणजे आपण इकडे जेव्हा लोकांना चेअर करतो तो पण आनंद खूप छान असतो, पण तिकडे जाऊन आपल्याला कळतं की आपण किती पाण्यात होतो. म्हणजे असं आपल्याला इथे असं वाटतं की खूप भारी करतोय, पण नाही, देर इज सो मच टू डू. तर तो एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि म्हणजे असं वाटतं की आता नेक्स्ट टाइम आपल्याला अजून तिकडे जायचं आहे. सो ते एक इन्स्पिरेशन तिकडे जाऊन मिळालं. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे मी आधी ह्याच्यात होते की मी हैदराबादला जाऊ का मी ऑनलाईन करू, कारण माझ्यामध्ये ब्रेक होणार होता. पण आसावरी आणि प्रसन्न, थँक्स टू यू की म्हणाला नाही तू करशील. माझं डबल डिप होत नव्हतं तेही. तो मी हैदराबादचा तो अक्षरशः माझ्यासाठी चॅलेंज होतं की तिकडे जाऊन त्या गरमीमध्ये करायचं. पराग सरांनी मला खूप
असं हे केलं होतं की अगं तू, आणि म्हणजे मला तेव्हा स्वतः डाऊट यायला लागला होता की खरंच मी जायचंय का. नाही, पराग सहस्त्रबुद्धे. पण नाही, म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सो थँक्स. खूप लोकांना माहिती नसेल पण मी तुमच्यापेक्षा पहिला इव्हॉल्व मेंबर आहे. सो 2016मध्ये मी हिंजवडीहून इकडे येत होतो इव्हॉल्वमध्ये. मी आणि माझी बायको धनश्री आम्ही वेट लॉस केला. त्याच्यानंतर एका सेमिनारमध्ये मी पराग सरांना ऐकलं आणि त्यानंतर मला कळलं की फिटनेस हा खूप मोठा एरिया आहे आणि लहानपणापासून स्वप्न होतं की स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायचं आणि देशासाठी काहीतरी करायचं. सो आय डिसायडेड टू गेट इन टू. सो ॲट दी एज ऑफ 36 मी सरांना विचारलं, या एजमध्ये लोक रिटायर व्हायच्या गोष्टी करतात, म्हणजे तुम्ही आता न्यूज वाचता की धोनीने 6 मारली ह्या एजमध्ये वगैरे असं. सो या एजमध्ये आपण स्पोर्ट्स चालू करू शकतो का. सो सरांनी कॉन्फिडन्स दिला. त्याच्यानंतर जर्नी सुरू झाली आणि आता जवळजवळ 8-9 वर्ष झाली. बऱ्याच कॉम्पिटिशन्स अटेंड केल्यात मी. सो आय विल रिक्वेस्ट एव्हरीबडी की ज्या कॉम्पिटिशन्स होतात ना ते तिकडे जाऊन अटेंड करा. जसं हे म्हणाले की खूप ॲथलीट्सना आपल्याला बघायला मिळतं, खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. अजूनही आम्ही शिकतोय. मी 12 किलोपासून सुरुवात केलेली. तेव्हा मला एक फोटो माझा आहे अजून की 12 किलो पण उचलतात नव्हतं, म्हणजे कशी तरी पोज घेऊन मी फोटो काढलेला. आणि आता मी मॅक्सिमम 48 kg लिफ्ट केलं आहे. सो इट्स अ बिग जर्नी अँड इट विल गो ऑन. सो सगळ्यांना तेच सांगायचं आहे की हे दिस इज ऑनगोईंग जर्नी, ह्याला काही एंड नाही आहे. सो दिस विल गो ऑन. यू नीड टू कीप लर्निंग, कीप इन्स्पायरिंग. सगळे एकत्र असतो तेव्हा खूप मजा येते आणि आम्ही भरपूर मजा करतो. सो अद्वैतचं एक वैशिष्ट्य सांगायला आवडेल की त्याला स्पॉन्डिलायसिस आहे आणि व्हॉट इन्स्पायर्ड अस टू स्टार्ट केटलबेल वॉज एक इव्हेंटमध्ये आम्ही जस्ट बघे म्हणून गेलो होतो. पराग सरांची त्यावेळेला ओळख वगैरे काही नव्हती आमची. तर साहेब 48 म्हणजे 2:24 उचलत होता. म्हणजे तो आलाच होता माझ्याकडे की माझ्या ना स्पाईनवरती लोड खूप येतो, पोट बघ केवढं वाढलं आणि काय वगैरे. आम्ही कॅपजेमिनीमध्ये एकत्र होतो. तर तिथपासून आमचं इन्स्पिरेशन सुरू झालं आणि द जर्नी कंटिन्यूज अँड विल कंटिन्यू. आणि आता फक्त तन्वी, दीपाली यांनी फॅमिली मेंबर्स यांचे आलेत. मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी प्लीज या. हैदराबादचं डबल मेडलिंग केलं नाही कारण एकदा बस झालं. ओके, पण माझी अशी सवयच आहे. पण प्लीज इन्व्हाइट युअर फॅमिलीज अप. संध्या आईला बोलव आणि आपण प्लीज तुम्ही आपल्या फॅमिली मेंबर्सना इथे बोलवा प्लीज आणि त्यांच्या हस्ते ते मेडल परत एकदा घ्या. या धनश्री या. सो अद्वैतची बायको आली आहे धनश्री आणि तिच्या सपोर्टच्या शिवाय अद्वैत काहीही करू शकत नाही हे मला 100% माहिती आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अद्वैत अँड थँक्यू सो मच धनश्री फॉर बिईंग हिज स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट ऑलवेज. आणि पुढच्या कॉम्पिटिशनला मला आवडेल तू तिथे भाग घेतलेला. दीपाली, दीपालीचा नवरा आलाय नितांत. आणखीन दीपालीचे धीर जाऊ आणि आई आली आहे. सो त्यांना मी इन्व्हाइट करीन, प्लीज या. तीच ट्रेनर आहे आता, तीच कोच करेल. या कॉंग्रॅच्युलेशन दीपाली. पुढच्या वेळेला 100 क्रॉस करणार असं सांगून जा. 120. गीता कोण आहे इकडे. गीता पे हात रख के कसम खाती हूं. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. 100 तर आता बस झालंय, जवळ आहे. इशिता दादाला घेऊन आली आहे आणि अमेय सुद्धा केटलबेल करतो पण नोकरीच्यामुळे त्याचं सगळं मागे गेलेलं. आता त्याला जरा खेचलं पाहिजे आपण पुन्हा एकदा. नोकरी आणि छोकरी. कॉंग्रॅच्युलेशन इशिता. तर दादाला पण हात जरा धक्का दे आता आणि सांग 24 किलो लिफ्ट करायला सुरू कर. तन्वीच्या फॅमिलीला मी इन्व्हाइट करीन, प्लीज या. सासू सासरे आणि तिचे मिस्टर आले आहेत. या प्लीज.
मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली की घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी इकडे येऊन कॉम्पिटिशनचा विचार करू शकते. सो थँक्स टू ऑल ऑफ यू. खरंच आहे, कारण की सासूबाईंचा सपोर्ट नसला तर सून काही करू शकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन तन्वी. काकू तुम्हाला बोलायचं आहे का 2 शब्द? तन्वीविषयी सांगायचं झालं तर ती मल्टीटास्किंग मास्टर आहे. ती ॲक्च्युली खराडीला जाते 8:30 वाजता घरातून निघून. त्याच्या आधी ती 7:30ला इथे येते आणि त्याच्याही आधी ती तिची सगळी जबाबदारी घरातली पार पाडून मग इथे येते. माझ्यासाठी काहीही शिल्लक ठेवत नाही. हां, आणि तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडते. आणि मला या जिमविषयी असं बोलायचं आहे की या जिमची खासियतच अशी आहे की इथे आलेली प्रत्येक व्यक्ती ही एकदा इथे आली की आपल्याला अजून पुढे काहीतरी करायचं आहे अशीच इन्स्पायर होते. आणि हे सगळं तुमचं श्रेय आहे. आणि आम्हाला सारोळकर फॅमिलीला तन्वीचा खूप अभिमान आहे. माझ्यासारखे आहेत ते. हॅलो. हां, मला एवढंच म्हणायचं आहे की विजेत्यांचं त्यांनी कष्ट केले, त्याचं त्यांना फळ मिळालं आणि त्याचं पारितोषिक मिळालं. पण ह्या त्यांचं एकट्याचं त्याच्याबरोबर बाकीच्या लोकांचा पण सहभाग याच्यात आहे. कारण तो माहोल जो आहे त्याचा घरातल्याचा सपोर्ट असतोच, पण त्याच्याबरोबर जसं मॅरेथॉनमध्ये पळणारा एक असतो पण त्याच्याबरोबर त्याला सपोर्ट करण्यासाठी दोघं तिघं असतात. तसं या बाकीच्या लोकांना जरी आत्ता पारितोषिक नाही मिळालं तर त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांना पारितोषिक मिळाले आणि पुढच्या वेळेस त्यांना मिळेल अशी अपेक्षा. एक मेडलचे अनाऊन्समेंट आहे आणि मला खूप मनापासून अभिमान वाटतो बिकॉज ते दोघं बहीण भावांना मी लिफ्ट करताना आधीपासून बघतोय. आणि ज्याला आत्ता आपण गोल्ड मेडल देणार आहोत ही इज नन अदर देन पराग सर सन पृथ्वीराज. आणि त्यांनी 2x16 2:16 त्यांनी 10 मिनिटं लिफ्ट करून ही इज सेक्युअर दिस प्लेस. फॅन्टॅस्टिक सर, प्लीज. नाही बरं, हां या मग तू तिकडे जा. नाही नाही तिकडे नकोच. तू वर चढू नको. सुपर. ठीक आहे. अमित सर आले तिकडे, आपण अमित सरांना प्लीज त्यांचं मेडल देऊया. तर मी स्वप्नीलला विनंती करीन प्लीज. ऑफिसमधनं वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ॲब्सोल्युटली दॅट इज कमिटमेंट. आणि मगाशी तन्वीचे सासरे जे म्हणाले दॅट इज करेक्ट. इट इज ऑल अबाउट कम्युनिटी. कॉंग्रॅच्युलेशन अमित सर. एक भाऊ दुसऱ्या भावाला कशी प्रेरणा देतो ह्याचं उत्तम उदाहरण. पण आता तरी सर म्हणणं बंद कर असं म्हणायला पाहिजे ना. 16 किलो उचला मम्मी. बापरे. ओके, आता थोडंसं थँक्स गिव्हिंग आहे फक्त. पहिलं आज इव्हॉल्वचे मेंबर म्हणून ताईला मी रिक्वेस्ट करते आमच्या सगळ्यांचं मनोगत ती आधी मांडेल. मला दोन तीन दिवसांपासनं आमची कल्पना चालू आहेत. तर इव्हॉल्वला 10 वर्ष पूर्ण झाली आणि मी
अद्वैत म्हणाला तसा अश्विनी, आम्ही पहिले मेंबर्स होतो इव्हॉल्वचे. तर इव्हॉल्वची या कम्युनिटीला इव्हॉल्वसाठी काहीतरी एक फेलिसिटेशन करायचं होतं आसावरी प्रसन्नचं. तर मी आता रिक्वेस्ट करते सगळे बच्चे कंपनी येऊन आसावरी आणि प्रसन्नचं फेलिसिटेशन करा. इव्हॉल्वच्या 10 वर्षाच्या फेलिसिटेशन आणि ही एवढी स्ट्रॉंग कम्युनिटी फॉर्म केल्याबद्दल, एवढी स्ट्रॉंग कम्युनिटी फॉर्म केल्याबद्दल. थँक्यू एव्हरीवन. तुमच्या प्रेमापोटीच आम्ही सगळं करू शकतो. त्यामुळे हे सगळं ओके. थोडं थँक्सगिव्हिंग मला करायचं आहे की आमचे स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट ज्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो, किंवा तुम्हाला ट्रेन करताना सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन होतो पहिलं त्याच्यामध्ये अपार कष्ट आहेत. आणि अ मॅन विथ अ विजन, अ मॅन हू हॅज स्ट्रगल्ड अ लॉट फॉर दिस स्पोर्ट इन इंडिया फॉर लास्ट ऑलमोस्ट 20 years. त्यामुळे आमचे कोच पराग सर यांना मी रिक्वेस्ट करीन. आले 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 सर. सनफ्लावर So 3 cheers to Parag sir. Hip hip, hip hip, hip hip. Sir, thank you so much for training us. And he is a very hard coach. But at the same time, I am thankful to him की ह्या स्पोर्टमुळे फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही तर मेंटल जे काही बर्डन असतं किंवा मेंटल माइंडसेट चेंज असतो ना, तो आमच्यामध्ये प्रचंड घडलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी आम्ही पराग सरांकडून शिकतो इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग, इन टर्म्स ऑफ माइंडसेट, इन टर्म्स ऑफ कॉन्करिंग चॅलेंजेस नॉट ओनली इन द स्पोर्ट बट इन लाईफ ऑल्सो. आणि प्रत्येक वेळेला कशा पद्धतीने आपण सपोर्ट करू शकतो त्यांना ह्याचाच आम्हाला विचार असतो. त्यामुळे त्यांची जी काही स्वतःची टफ जर्नी आहे ती आम्ही कायम डोळ्यांनी बघत असतो आणि प्रत्येक वेळेला त्यांना स्टेजवर बघताना आम्हाला इन्स्पिरेशनच मिळतं. जसं मूल आईशी गप्पा मारू शकतो ना, तसं मी आणि प्रसन्न त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. पूर्णपणे मन मोकळेपणाने आम्ही त्यांना आमचे स्वतःचे चॅलेंजेस सांगतो आणि प्रत्येक चॅलेंजमधून बाहेर कसं यायचं हे आम्ही त्यांच्याकडून सातत्याने शिकत असतो. आमच्या मुलांना सुद्धा तेच ट्रेन करतात. त्यामुळे मला कधीच काळजी नसते की जर सरांनी सांगितलं तनिषा हॅज टू लिव्ह 16 kg, दॅट इज द वर्ड बाय सर. त्याच्या पुढे माझा शब्द कधीच नसतो. आणि जर सरांना त्यांच्यातली ॲबिलिटी दिसत असेल तर ते त्या पद्धतीने त्यांना ग्रूम करतात. इतकं आम्ही त्यांना स्वाधीन झालेलो आहोत. त्यामुळे थँक्यू सो मच सर. वी सरेंडर एव्हरी टाईम टू यू. वॉट एव्हर यू से हॅज गिवन अस लॉट ऑफ करेज अँड लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी इन लाईफ. आणि ही अशीच कायम मिळत राहू देत हाच आम्हाला आशीर्वाद. थँक्यू. वेळ आहे ना 10 मिनटं? शुअर का भूक लागली? हे खूप महत्त्वाचं आहे. जे काय आता आहे ते या प्लीज करा. आणि वैष्णवीकडनं हे घे जरा चॉक आणि हे दे. हे सगळ्या मुलांनी तर पुढे बसून ऐकलं काय म्हणतात ते. माईक पण घ्या.
हा लेपल माईक करा ना. नाही हे पण घ्या, काही बाकीच्यांना ऐकू जाईल आणि हे रेकॉर्डिंगला ऐकू जाईल. हे होईल ना ते ह्याच्यात करा लँडस्केपमध्ये. हॅलो हॅलो हा चौक हां HD आहे, हां HD आहे, कट कर. पण तुम्ही हे करा ना, उभं करा ना त्याला.